काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यामध्ये दाखल झाली आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आहे. सपकाळ साहेब, काय सांगाल? शेतकरी अडचणीत आहे, सरकारचं दुर्लक्ष. निश्चित एप्रिल महिन्यापासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीट सुरू झालेली होती. आपण बघितलं सुरुवातीच्या काळात फळबाग आणि भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यावेळेसही काही मिळालं नाही. नंतरच्या काळात पुन्हा अतिवृष्टी होऊन शेत खरडून जाण्याचे प्रकार ही मे महिन्यातही झाली. जूनमध्ये अतिवृष्टी, जुलैमध्ये अतिवृष्टी, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी आणि आता सप्टेंबरमध्ये तर पावसाने कहरच केला आहे. आणि या सातत्याच्या पावसामुळे शेतमालाचं, शेत जमिनीचं नुकसान होणे, अद्यापपर्यंत कुठलीही मदत या सरकारने दिलेली नाही. केंद्र सरकारकडे कोणताही अहवाल त्यांनी पाठवलेला नाही. आणि आज हवालदिल शेतकरी झाल्यावरही या शेतकऱ्यांना केवळ वाटण्याची अक्षता लावत आहेत. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. वोट चोरीच्या माध्यमातून यांना सत्ता मिळालेली आहे, त्यामुळे या जनतेच्या प्रश्नाकडे हे दुर्लक्ष करतात, असा त्यातून एकंदरीत अर्थ आहे. सर, उद्यापासून गाळप हंगाम सुरू होत आहे. ऊसाचा प्रति टनामागे 25 रुपये कापले जाणार आहेत. काय सांगा? हे लूट करायसाठीच बसलेलं हे सरकार आहे. जीएसटीच्या माध्यमातून 8 वर्ष जी लूट झाली, ही 8 वर्ष केलेली लूट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि असा विविध जिजिया कर लावून हे सरकार स्वतःच्या तिजोऱ्या भरून घेत आहे, हे या सर्व प्रकारातून आपल्या लक्षात येईल. 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी, 5 रुपये पूरग्रस्तांसाठी आणि 10 रुपये गोपीनाथ मुंडे ऊस कामगार कल्याण मंडळासाठी कापले जाणार आहे. सरकार काय देणार आहे हा प्रश्न त्यात कळीचा आहे. कापत असताना त्यामध्ये सरकार किती पैसे टाकतोय, कोणत्या सवलती देतोय, हे मात्र त्यात काही नाही. आणि हा कुठेतरी शेतमालाचा भाव कमी करण्याचा एक प्रकार आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अजूनपर्यंत अधिकारी कर्मचारी बांधापर्यंत पोहोचले नाही, सर्वे झालेले नाही आहे. सर्वे करण्याची गरजच नाही. हाताच्या कड्याला कंगणाची, हाताच्या कंगणाला आरशाची गरज काय? अतिवृष्टी झाली, पिकं गेले, एवढा पाऊस पडला, जी पिकं आज डोलताना दिसत होती ही आता उमळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तेव्हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, हीच आमची त्या अनुषंगानं कुठे ना कुठे आमची मागणी आहे. मात्र हे सरकार पंचनाम्याचा घाट घालून ही एक अर्थानं जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. दसरा मेळाव्यावरून आरोप प्रत्यारोप चालू आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचा खर्च जो आहे तो पूरग्रस्तांना जाहीर करावा, असं भाजपचे केशव उपाध्याय यांनी म्हटलंय. उपाध्यायजींनी जे म्हटलं त्याचं स्वागत कधी होईल, जेव्हा कोविड काळामध्ये नरेंद्र मोदींनी पीएम फंड नावाचा एक फंडा शोधला आणि त्यामध्ये जी अब्जावधीची रक्कम आणली याचा पहिले हिशोब द्यावा आणि त्या रकमेतून काही रक्कम द्यावी आणि मग इतरांना त्यांनी फुकटचा सल्ला द्यावा. त्यामुळे त्यांनी पहिले पीएम केअर फंडचा घोटाळा जो आहे त्यावर बोललेलं हे उचित राहील. या पदयात्रेच्या माध्यमातून काय साधणार आहेत? पदयात्रा ही आम्ही संविधान जे आहे त्या संविधानचा सत्याग्रह घेऊन निघालेलो आहे. आणि आमच्यावर पाळत कशी ठेवल्या जाते ती बघा. पोलिसांचं एक काम नाही, बघा इकडे बघा, पोलिसांचं एक काम नाही इंटरव्ह्यू हे करणं. मात्र सातत्याने आमच्या सगळ्या घटना बघत आहेत, जासूसी करत आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत हे अहवाल आमचा देण्याकरता आमच्या स्वातंत्र्यावरही गदा आणत आहे आणि दुसरीकडे प्रेसवरही गदा आणत आहे. आणि यामध्येच लोकशाही गुंडाळून ठेवणं हा त्यांचा जो अजेंडा आहे तो अत्यंत जिवंत उदाहरण बघू शकता तुम्ही. आता तुमचा मीडिया हे गेल्या गेल्या त्यांच्या तोंडात गुटखा खातानाचा एक मवाली चेहराने वाटणारा आणि एक त्यांची टोपी नाही म्हणजे असा हे करणारा असा एक व्यक्ती आमच्या मागे जर जासूसाठी लावला जातो, तर याचा अर्थ काय की आता हा लोकशाही जी आहे ही यांना गुंडाळायची आहे, धाक दपट दाखवायचा आहे आणि संविधान मोडकळीस काढायचं आहे. ते वाचवण्याकरता आमची पदयात्रा निघालेली आहे. नक्कीच संविधान जे वाचवायचं आहे त्यासाठी आमची पदयात्रा असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, महाबळा, वर्धा.